पाऊस का पडतो? आकाशात एवढं पाणी नेमकं कुठून येतं? हे प्रश्न लहान मुलांना नेहमी सतावत असतात. कधी कधी हे प्रश्न मोठमोठ्यांना सुद्धा गोंधळात टाकतात. एवढंच काय तर शेतकरी दरवर्षी पाण्याची वाट पाहत असतो, त्यांना सुद्धा कधी कधी हा प्रश्न सतावत असेल. एवढं सगळं पाणी आकाशामध्ये येतं कुठून? आकाशात एवढं पाणी येतं, दरवर्षी पाऊस पडतो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आता हे प्रश्न आपण वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत की आकाशातील पाणी नेमकं कुठून येतं. आकाशातील पाणी हे मुख्यतः पृथ्वीवरूनच येतं, परंतु ते वाफेच्या स्वरूपात बदलून वर जातं. म्हणजेच काय तर ही सगळी प्रक्रिया कशी घडते? सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलाव आणि अगदी जमिनीतील ओलावा सुद्धा ते वाफेच्या स्वरूपात हवेत मिसळतो. हे पाणी द्रव स्वरूपामध्ये वायू म्हणजेच वाफ स्वरूपामध्ये बदलते, ज्याला आपण मराठीमध्ये बाष्पीभवन असं म्हणतो. ही वाफ होण्याची प्रक्रिया नेमकी कशी होते? तर हवेबरोबर वरच्या थंड स्तरामध्ये वाफ जाते, जिथे तापमान कमी असल्यामुळे वाफ थंड होऊन छोटे छोटे पाण्याचे थेंब तयार होतात. हे थंड थेंब एकत्र येऊन ढग बनतात, जे हवेत तरंगत राहतात, कारण त्यांचे वजन कमी असते. पण ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी होते? तर या सगळ्या प्रक्रियेला आपण बाष्पीभवन म्हणतो. पण ही होते कशी आणि याचा स्रोत काय आहे? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आकाशात नेमकं कुठून जातं? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे समुद्रातील पाणी आहे. कारण पृथ्वीवरील 71% भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. पण नद्या, तलाव आणि जहरी यांचं सुद्धा याच्यामध्ये मोठं योगदान आहे. उदाहरणार्थ भारतातील मान्सून काळात समुद्रातील वाफ ह्या मोठ्या प्रमाणामध्ये ढग तयार करतात. पण पाऊस नेमका कुठे पडतो किंवा का पडतो? पाऊस पडणं ही ढगातील पाण्याच्या थेंबाची जड होण्याची प्रक्रिया आहे. म्हणजेच काय तर ढगातील छोटे थेंब एकमेकांशी धडकून ते मोठे होतात. जेव्हा ते इतके जड होतात की हवेत तरंगू शकत नाहीत, त्यावेळेस ते खाली पडतात. या सगळ्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे जड थेंब खाली ओढतात. म्हणजेच काय होतं तर जे जड थेंब झालेले आहेत ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचल्या जातात आणि या सगळ्या प्रक्रियेला आपण पाऊस पडला असं म्हणतो. हे थेंब पाऊस, गारा किंवा बर्फाच्या स्वरूपामध्ये कधी कधी खाली येऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी तापमानावर अवलंबून असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाऊस पडतो. सगळीकडे सारख्या स्वरूपामध्ये पाऊस का पडत नाही, असाही प्रश्न आपल्याला बऱ्याचदा मनामध्ये उद्भवलेला असेल. कारण त्याला कारणही तसं आहे. भूगोल म्हणजेच काय तर हवामानावर अवलंबून या सगळ्या प्रक्रिया असतात. उदाहरणार्थ डोंगरामुळे काही भागामध्ये जास्त ठिकाणी जास्त पाऊस पडतो, तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडतो. हा सगळा जलचक्राचा एक प्रकार आहे. म्हणजेच काय तर वॉटर सायकलचा हा एक भाग आहे, ज्यात पाणी सतत बाष्पीभवन, संक्षेपण आणि प्रजननाच्या स्वरूपात फिरत राहतं. ढग लाखो लिटर पाणी साठवू शकतात, तरी हे हवेत तरंगतात, कारण थेंब अतिशय लहान असतात. हे चक्र निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या चक्रामुळेच नद्या व जगभरातील जीवनमान टिकून आहे. आता ही सगळी प्रक्रिया नेमकं कशी घडते हे परत एकदा साध्या भाषेमध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. समुद्रातील पाण्याची वाफ होते आणि पाऊस पडतो. म्हणजे नेमकं काय होतं तर समुद्रातील पाणी उन्हामध्ये जमिनीच्या तुलनेमध्ये पाण्याचं जे तापमान आहे ते कमी असतं किंवा ते थंड असतं. परंतु उन्हामध्ये उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे किंवा ज्या वेळेस उन्हाची किंवा उष्णता वाढते किंवा त्याची तीव्रता वाढते, त्यावेळेस समुद्रातील पाण्याच्या वाफा तयार होतात, त्याचं बाष्पीभवन होतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाऱ्याच्या वाहण्याला आणि त्याच्या दिशेला किंवा त्याचा दाब निर्माण करण्याला सुद्धा एक फार मोठं महत्त्व आहे. बाष्पीभवन झालेली जी वाफ आहे ती थंड वाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे पाण्याची छोटछोटाली थेंब तयार होतात. समुद्राच्या पाण्याचा ज्यावेळेस बाष्पीभवन होतं त्यावेळेस त्या वाफेच्या स्वरूपामध्ये आकाशात जातात व वाहणारे वाहने थंड स्वरूपामध्ये बाष्पीभवनाच्या संपर्कात आल्याने छोटछोटाले थेंब तयार होतात. याचं जर एक सरळ आणि साधं उदाहरण समजून घ्यायचं झालं तर तुमच्या घरातलं कूलर, ज्याचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. आपण गरमीच्या दिवसामध्ये कूलरचा वापर करतो, पाणी टाकतो आणि हवेच्या संपर्कात पाणी आल्यास ते हवा जी आहे ती गारगार लागते. अशाच पद्धतीने वारे समुद्राच्या संपर्कात आल्यावर ते वारे थंड होते, त्यामुळे ते बाष्पीभवनाच्या म्हणजे जे अगोदर बाष्पीभवन झालेलं आहे किंवा वरच्या स्तरातली जी हवा आहे, वारं आहे ते थंड असतं. त्यामुळे उन्हामुळे जी हीट तयार होते त्यामुळं समुद्रातल्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं असतं. म्हणजे ही थंड हवा या बाष्पीभवन झालेल्या वाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे थेंबाची निर्मिती होते. ढगामध्ये छोटछोटाले थेंब तयार होतात. लहान लहान पाण्याचे थेंब ढगामध्ये सामावून घेण्याची ढगाची क्षमता असते. त्यामुळे वातावरणात बदल झाला की त्या बाष्पीभवनामध्ये रूपांतर होते व पाण्याचे लहान लहान थेंब ढगामध्ये होतात. आता हे ढगातले थेंब जसजसे मोठे होत जातात किंवा ढगाची क्षमता ज्यावेळेस संपते, हे जाड थेंब किंवा जड झालेले पाण्याचे थेंब ढग ज्यावेळेस हवेत तरंगू शकत नाही
त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात, ज्याला आपण पाऊस म्हणतो. हे एक जलचक्र आहे, ज्यामुळे नेहमी सांगितलं जातं की झाडे लावा, झाडे जगवा, कारण जलचक्रामध्ये वाऱ्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या उद्भवत आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तापमानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तापमानामध्ये बदल झाला किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या आपण नेहमी ऐकत असतात. त्यामुळे नेहमी सांगितलं जातं की पोल्युशन करू नका किंवा कार्बन उत्सर्जन करू नका. तापमान जर संतुलित राहिलं तर पाऊस हा वेळेवर पडत राहील. त्यामुळे झाडं लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता हे व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं मत नक्की नोंदवा. आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.